नमस्कार मित्रांनो. नुकताच मुंबई उच्च न्यायालयाची जी मेगा पदभरती निघाली होती, ज्यामध्ये स्टेनोग्राफर, लिपिक, शिपाई आणि ड्रायव्हर अशा वेगवेगळ्या पदांची जी ही भरती होती, त्यांची ऑनलाईन परीक्षा फॉर्म भरण्याची जी कालावधी होता तो 16 जानेवारी रोजी संपलेला आहे. त्यामुळं आता ऑनलाईन परीक्षा फॉर्म हे क्लोज झाले असून आता पुढची प्रक्रिया कशा पद्धतीनं राहणार आहेत आणि ही पुढची प्रोसेस जे आहेत हे कशा पद्धतीनं बॉम्बे हायकोर्टाकडून राबवले जाणार आहे आणि जे लेखी परीक्षा आहे त्या लेखी परीक्षेचा स्वरूप कशा पद्धतीनं असणार आहे, त्यानंतरची स्टेप्स काय असणार आहे याची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहेत. नमस्कार, मी गोपाल चव्हाण स्वागत करतो तुमचं लीगल वन या आपल्या यूट्यूब चॅनलवर, जिथे फायद्याच्या गोष्टी कायदेशीर पद्धतीनं विनामूल्य आपण सामान्य आणि ग्रामीण भागातील उमेदवारांना सांगत असतो. त्यामुळे या व्हिडिओमध्ये आपण आता सविस्तर माहिती पाहूया. आता सुरुवातीला जे आहेत हे रिक्रुटमेंट निघाल्यानंतर ऑनलाईन फॉर्म फिलअप करण्याची जे कालावधी होता तो कालावधी हायकोर्टाकडून वाढवण्यात आला होता आणि तो 16 जानेवारीपर्यंत ठेवण्यात आला होता. त्यामुळे 16 जानेवारीला आता बॉम्बे हायकोर्टाचं जे ऑनलाईन फॉर्म भरण्याची जी पद्धत आहे किंवा मग जी प्रक्रिया आहे ती संपलेली आहे. आता दरवर्षी जे आहेत किंवा मग मागच्या रिक्रुटमेंटपर्यंत जो आहे हा ऑनलाईन फॉर्म भरल्यानंतर तुमचं एक शॉर्टलिस्ट हायकोर्टाकडून जाहीर केल्या जात होती आणि त्या शॉर्टलिस्ट जे उमेदवार त्या शॉर्टलिस्टमध्ये असणार त्याच उमेदवारांना लेखी परीक्षेसाठी हे पात्र धरले जाणार असायचे. परंतु यावेळेस जे आहेत हे ऑनलाईन फॉर्म भरताना त्यांनी चलन जे आहेत हे 1000 रुपये घेतली होती. परंतु या बाबतीत शॉर्टलिस्ट लागणार की आता डायरेक्टली लेखी परीक्षा होणार याची स्पष्टता कुठेच जाहिरातीमध्ये नमूद नसल्यामुळं सगळ्याच उमेदवारांची लेखी परीक्षा होणार एक असं हे संभावना आहे की बॉम्बे हायकोर्टाकडून जेवढ्या उमेदवारांनी ऑनलाईन फॉर्म फिलअप केले आहेत तेवढ्या उमेदवारांची ही लेखी परीक्षा होणार आहे. आता लेखी परीक्षेचं स्वरूप जे आहे तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर सांगितलंच होतं. ज्या उमेदवारांनी ही परीक्षेचं स्वरूप कशा पद्धतीनं होणार आहे, लेखी परीक्षेचा सिलेबस कशा पद्धतीनं असणार आहे आणि लेखी परीक्षेमध्ये मार्किंग क्रायटेरिया कशा पद्धतीनं असणार आहे त्याची सविस्तर माहिती आपण मागील व्हिडिओमध्ये दिलेली आहे. ज्या उमेदवारांना त्याची सविस्तर माहिती पाहिजे असेल तर त्यांनी या व्हिडिओला क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता. आता बघूया की पुढची प्रक्रिया आणि पुढचे स्टेप्स कशा पद्धतीने असणार आहेत. बॉम्बे हायकोर्टाची प्रक्रिया ही जवळपास 4 टप्प्यांमध्ये होत असते. आता लिपिक पदांची प्रक्रिया वेगळी, शिपाई पदांची प्रक्रिया वेगळी, त्याच्यानंतर स्टेनोग्राफर पदांची प्रक्रिया वेगळी आणि ड्रायव्हर पदांची प्रक्रिया हे पोस्टनुसार वेगवेगळ्या प्रक्रिया असतात. आता सुरुवातीला आपण लिपिक पदाची प्रोसेस पाहूया. आता लिपिक पदाची ज्या उमेदवारांनी बॉम्बे हायकोर्टाच्या बेंचवर भरलं असेल किंवा मग नागपूर हायकोर्टाच्या किंवा मग औरंगाबाद बेंचला भरलं असेल तर त्या सगळ्या उमेदवारांसाठी प्रक्रिया ही सारखी असणार आहे. आता सुरुवातीला तुमची लेखी परीक्षा झाल्यानंतर तुमचं स्किल टेस्ट असणार आहे. आता मुंबई उच्च न्यायालय किंवा मग उच्च न्यायालयाच्या कोणत्याही क्लर्क पदाच्या रिक्रुटमेंटसाठी पात्रता ही इंग्रजी टायपिंगच मागितलेली आहे. त्यामुळं इंग्रजी टायपिंग ची प्रॅक्टिस जे उमेदवार करत नाही आहेत त्या उमेदवारांनी आतापासून इंग्रजी टायपिंगची प्रॅक्टिस जे आहेत हे सुरू करायला पाहिजे. आता लेखी परीक्षेचा अभ्यास कशा पद्धतीनं करायचा तर याचं एक व्हिडिओ सिरीज म्हणजेच टेस्ट सिरीज आपण घेऊन येणार आहे. त्यामुळे जे उमेदवार या व्हिडिओला पहिल्यांदा बघत असेल तर त्यांनी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण जी हायकोर्टाची रिक्रुटमेंट प्रोसेस आहे ती पूर्ण प्रोसेस आपण या आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून सामान्य उमेदवारांना आपण देणार आहेत. आता परीक्षा या आधी झालेल्या जे पेपर आहेत त्याचं अनालिसिस कशा पद्धतीनं असणार आहे, पेपरचं पॅटर्न कशा पद्धतीनं असणार आहे याची व्हिडिओ सिरीजच आपण सुरू करणार आहे. त्यामुळं मराठी असो, इंग्रजी असो, मग कम्प्युटरचे प्रश्न असो, ग्रॅमॅटिकल असो किंवा मग बुद्धिमत्ता असो किंवा मग जीके किंवा मग करंट नॉलेज असो, या सगळ्या जे सब्जेक्ट आहेत, सिलेबस आहेत त्या सिलेबस सुद्धा आपण या टॉपिकमध्ये किंवा मग या व्हिडिओ सिरीजमध्ये आपण घेणार आहे. त्यामुळं आता याच्यामध्ये कोणते पुस्तकं रेफर करायचेच, कोणते पुस्तकं या परीक्षेसाठी लेखी परीक्षेसाठी आपण वाचायला हवे असं पर्टिक्युलर हायकोर्टाचं एकही पुस्तक नाही आहे ज्याच्यामधून हायकोर्ट जे आहेत हे असं पर्टिक्युलरली पेपर कंडक्ट करत असेल. आता वेगवेगळं जसं की मराठी ग्रामर आहे, इंग्रजी ग्रामर आहे, त्यानंतर कम्प्युटर आहेत, कम्प्युटर नॉलेज आहे, जीके आहे, करंट आहे, अशा वेगवेगळ्या पुस्तकातून तुम्ही बेसिक गोष्टी ज्या आहेत हे तुम्ही पुस्तकांतून वाचू शकता. जसं की मराठी ग्रामरचं बाळासाहेब शिंदे असो, वाळंबे असो, जीकेसाठी किंवा करंटसाठी मार्केटमध्ये खूप पुस्तकं अवेलेबल आहेत. आणि कम्प्युटरसाठी जे आहेत हे आपण आपल्या टेलिग्रामचा जो केसुला एज्युकेशन फोरम आहे त्या केसुला एज्युकेशन फोरमच्या टेलिग्राम चॅनलला आपण कम्प्युटरची एक खूप छान आणि शॉर्ट नोट्स जे आहेत ते कंडक्ट करून आपण त्या केसुला एज्युकेशन फोरममध्ये ग्रुपमध्ये टाकून आपण पिन केलेली आहे. तर ज्या उमेदवारांनी ती कम्प्युटरची नोट्स हवी आहे ते विनामूल्य तुम्ही केसुला एज्युकेशन फोरम या टेलिग्राम चॅनलला जॉईन करून ती नोट्स तुम्ही मिळवू शकता. टेलिग्राम चॅनलची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला देऊन देईल. आता जे आहे तुमचं लेखी परीक्षा झाल्यानंतर तुम्हाला लेखी परीक्षेमध्ये शॉर्टलिस्ट म्हणजे कट ऑफ नुसार शॉर्टलिस्ट लागून तुमची परीक्षा जी आहे तुम्ही टायपिंग टेस्टसाठी क्वालिफाय होता. मग टायपिंग टेस्टसाठी ज्या शॉर्टलिस्टमध्ये नाव तुमचं आहे
तर त्या उमेदवारांनी टायपिंगची शॉर्टलिस्ट तुम्हाला द्यावी लागते आणि त्याच्यानंतर तुमचा इंटरव्ह्यू प्रोसेस होते. अशा पद्धतीची तुमची ही क्लर्कची इंटरव्ह्यू प्रोसेस आहे. त्याच पद्धतीनं तुम्हाला जर शिपाई पदाचं जर पूर्ण प्रक्रिया जर पाहायची असेल, पूर्ण रिक्रुटमेंट प्रोसेस जर पाहायची असेल, तर सुरुवातीला तुमची शिपाई पदाची सुद्धा लेखी परीक्षा होणार आणि लेखी परीक्षा झाल्यानंतर तुमचं स्किल टेस्ट होणार, जसं की तुमचं शारीरिक चापळता चाचणी त्याला म्हणतो आपण, आणि ती शारीरिक चापळता चाचणी झाल्यानंतर तुमचा सुद्धा इंटरव्ह्यू होणार आहे. आता ड्रायव्हरसाठी सुद्धा लेखी परीक्षा असते. लेखी परीक्षामध्ये तुमचं ज्या खंडपीठाला तुम्ही फॉर्म भरलेला आहे तर त्या एरियाचं तुमचं पूर्ण जिओग्राफिकल नॉलेज तुम्हाला चेक केलं जातं. तुम्हाला तिथलं लोकेशन्स तुमचे खूप महत्त्वाचे माहिती असणं गरजेचं आहे. अशा पद्धतीची ही लेखी परीक्षा असते. 20 मार्काची परीक्षा असते ड्रायव्हिंगसाठी आणि त्याच्यानंतर तुमचं स्किल टेस्ट म्हणजे ड्रायव्हिंग टेस्ट केली जाते आणि त्याच्यानंतर इंटरव्ह्यू. अशा पद्धतीची ही तीनही पदाची आपण ही प्रोसेस पाहिली आहे. अशाच पद्धतीची ही प्रोसेस राबवली जाते. याच्यामध्ये अनेक उमेदवारांनी फॉर्म भरताना अनेक चुका केल्या आहेत. तर तशा काही जर चुका केल्या असेल किंवा काही अडचणी असेल तर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलच्या कॉमेंट्स बॉक्समध्ये तुमची अडचण किंवा तुमचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते प्रॉब्लेम्स तुम्ही शेअर करू शकता. तुम्हाला नक्कीच तुमचं या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण समाधान करणार आहे. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण क्लर्क पदासाठीची जे काही जेवढे पेपर झालेले आहेत त्या पेपरचं पूर्ण आपण ॲनालिसिस करून घेणार आहे. पूर्ण पेपरसुद्धा आपण या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून घेणार आहे. यासोबतच शिपाई पदाचे आणि ड्रायव्हिंग पदाचे सुद्धा आपण यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून झालेले पेपर म्हणजे PYQ सुद्धा आपण त्याच्यामध्ये घेणार आहे. आणि जे अतिसंभाव्य प्रश्न आहेत, कशा पद्धतीचे प्रश्न येणार आहेत किंवा कशा पद्धतीचे प्रश्न येतात याची सुद्धा एक व्हिडिओ सिरीज आपण घेऊन येणार आहे. त्यामुळे जे उमेदवारांनी या व्हिडिओला पहिल्यांदा बघत असेल त्यांनी या व्हिडिओला सबस्क्राईब करून घ्या आणि आपल्याला या यूट्यूब चॅनलला तुम्ही तुमच्या मित्रांकडे ज्या उमेदवारांनी किंवा तुमच्या मित्रांनी जर बॉम्बे हायकोर्टाचा फॉर्म जर भरला असेल तर त्यांना सुद्धा हे व्हिडिओ शेअर करू शकता, म्हणजे त्यांचा सुद्धा याच्यामधून फायदा होईल. त्यामुळे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच काहीतरी नवीन माहिती घेऊन. नमस्कार.